पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या सूचनेप्रमाणे अमरावती शहर, जिल्हा तसेच अमरावती विधानसभा युवक काँग्रेसतर्फे आजचा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला। निवडणुकीच्या पूर्वी मते मागताना दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याची घोषणा करणारे मोदी, निवडणुकीच्या पूर्वी मते मागण्याच्या दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याच्या घोषणा करणारे मोदी सरकार देशातील वाढत्या बेरोजगारीला कारण ठरले असल्याचे यावेळी युवक काँग्रेसने म्हटले आहे। या मोदी सरकारच्या अपयशी धोरणामुळे वाढलेली बेरोजगारी, रोजगाराच्या संधीअभावी त्रस्त झालेले तरुण आणि खोट्या आश्वासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। शहरातील पंचवटी चौकात हे आंदोलन पार पडले असून यावेळी ध्वज तोडून मोदी सरकारच्या फसव्या घोषणांना निषेध करण्यात आला। नोकरी चोर गद्दी छोड, डिग्री चोर गद्दी छोड या स्वरूपाची तीव्र घोषणाबाजी यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली शैक्षणिक डिग्री लपविण्याबाबत युवक काँग्रेसतर्फे डिग्री दाखवत आंदोलन हे अभिनव आंदोलन सुद्धा राबविण्यात आले। यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी विविध पद्धतीने मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आवाज उठवला। या आंदोलनात अमरावती विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख, शहर जिल्हा उपाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय साबळे, निखिल बिजवे, शिवानी पारधी, ॲडव्होकेट अफरोज खान, NSUI शहराध्यक्ष संकेत साहू, सौरभ तायडे, चैतन्य गायकवाड, धनंजय बोबडे, सुजल इंगळे, साहिल वानरे, निशांत पवार, सम्यक वाकोडे, अभिषेक भोसले, कृष्णा बिसने, रोशन पवार, प्रथमेश गावंडे, मयूर निंबोरकर, हर्षल यावलीकर कुचे, यश काटलेकर, ओम डोळस, प्रीतम कुकडे, आदित्य आगरकर, बन्नी सिंग, चेतन पवार, धनराज बागडे, दीपक शेंडे, प्रफुल्ल तंत्रपाडे, गोविंद ठाकरे, घनश्याम वखरकर, मोहित भेंडे, आनंद बर्डे हे युवक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।